संघटनांच्या वादात पैलवान भरडला जातोय. पैलवानांचं नुकसान कुठेतरी थांबलं पाहिजे असं वक्तव्य डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केलेलं आहे. या महाराष्ट्र केसरी पदाचे जे महत्व आहे, आज संपूर्ण देशामध्ये चर्चा होत असते कुस्ती क्षेत्रामध्ये की ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण झाला किंवा कोण बनेल ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी. एवढी उत्सुकता कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्र केसरीविषयी संपूर्ण भारत देशामध्ये आहे. आणि नेमकं ह्या राजकारणामुळं आज कुस्तीगिरांचं जे खरोखर नुकसान व्हायला लागले ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून परवा दिवशी आम्ही मागच्या 15 दिवसा पाठीमागं जवळजवळ 30 महाराष्ट्र केसरी आणि 15 हिंदी केसरी आझाद मैदानावर उपोषण बसून आम्ही ते सरकारजवळ म्हणणं मांडलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य पाद्य पूजा आणि तुळशी अडचण पूजा तसंच इतर सर्व प्रकारच्या पूजा मंदिर समितीच्या वतीनं भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सर्व पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी 25 मार्च रोजी सकाळी 11 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मुकेश आणेचा यांनी दिलेली आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या सर्व प्रकारच्या पूजा या दिनांक 25/3/2026 रोजी ठीक 11 वाजता मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. सदर पूजेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा. या पूजा पुढील 4 महिन्यासाठीच्या पूजेसाठी आपण बुकिंग करता येईल. मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवरून आपण पूजा बुक करावी असे आवाहन करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करवाढ किंवा दरवाढ करण्यात आलेली नाही. 6,221 कोटी 12 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे. शासन निधी आणि खासगी लोकसहभागातून विकास कामांवर भर दिला जाणार असल्याचं बजेटमधून दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.